नमस्कार, मी योगिता आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। चला तर आज बनवूया आपण मसाला कारलं। कारलं खायचं म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, पण अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं तर सगळेच आवडीनं चाटून पुसून खातील। तर इथे मी पाव किलो कारले घेतले आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून हळद मीठ टाकून 10 मिनिटं बाजूला ठेवले आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। पाणी पूर्ण काढून घेतलं आहे कारल्यामधलं। आणि आता चला भाजी करूया। तर इथे फोडणीसाठीचं साहित्य आहे। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलं, त्यानंतर त्यामध्ये आता आपण मोहरी, जिरे छान तडतडले की त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेणार आहोत। त्यातच वाटून घेतलेलं खोबरं आणि कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत। सुके धने पावडर, हळद, लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला। त्यानंतर त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकला कट केलेला आणि तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेतलं। त्यानंतर कट करून घेतलेलं कारलं टाकलं आणि चिंचेचं पाणी, मीठ टाकून छान परतून घेतलं। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि त्याला अजून आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण थोडंसं पाणी ॲड करून अर्धी वाटी पाणी टाकलं आणि याला एक वाफ काढून घेणार आहोत झाकून ठेवून। आणि जर गरज पडली पाण्याची अजून तर थोडंसं ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचं। आणि आता एक वाफ काढून घेतली तर बघू शकता टेक्स्चर तुम्ही कारल्याच्या भाजीचं। थोडंसं पाणी आवश्यक होतं म्हणून मी टाकलं आहे ताटातलं पाणी। आणि आता 5 मिनिटं वाफवून घेतल्यानंतर रेडी आहे आपली कारल्याची भाजी। तर तुम्ही अशी बनवता का नक्की सांगा आणि कशी वाटली भाजी हेही नक्की सांगा। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत घरचं खा, हेल्दी राहा।